या चित्रात आपण पाहू शकतो की हा माणूस एक खोका ढकलतोय आणि या दुसऱ्या चित्रात आपण बघतोय की हा ट्रक माल वाहून नेतोय। आता या ट्रकच्या इंजिनला हे इतकं ओझं ओढून नेण्यासाठी भरपूर बल लागत असेल, हो ना? ढकलणे, ओढणे, ताणणे, वळवणे या सगळ्या गोष्टी बल लावून केल्या जातात। बल लावून एखादी वस्तू आपण ढकलू शकतो, त्याचप्रमाणे बल लावून एखादी वस्तू आपण ओढूही शकतो। गुल्लेर ताणण्यासाठी जसं बल लागतं तसंच दाराची कडी वळवण्यासाठी सुद्धा बल लागतं। ओढताना, ढकलताना, ताणताना आणि वळवताना बल हे कार्य करत असते। तर बल हे वस्तूवर कार्य करते असे म्हणतात। तर या चित्रात ही व्यक्ती त्या खोक्यावर बल लावते आहे। तसंच या ट्रकचं इंजिन त्या लाकडाच्या ओंडक्यांच्या ओझ्यावर बल लावतोय आणि या पुढच्या चित्रात हा मुलगा त्या प्रत्यंचेवर बल लावतोय आणि तिला ताणून धरलाय। आता या सगळ्या चित्रांमध्ये एक गोष्ट सारखी आहे। या सगळ्या उदाहरणात ते बल आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, आपण बघू शकत नाही, पण त्याचं असणं हे आपण नक्की अनुभवू शकतो। आपल्या त्वचेखालील मज्जातंतूंना दाब जाणवतो आणि त्यातून आपल्याला बल अनुभवता येते। खुर्चीवर बसलेलं असताना ती खुर्चीच आपल्याला वर ढकलते आहे असं वाटतं। आपल्या नाकाच्या शेंड्याला बोटाने हळूच दाबून पहा, त्या नाकाला सुद्धा तुमच्या बोटातील बल अनुभवायला मिळेल। या खुर्चीवर बसताना जर तुम्ही तुमच्या हातांवर बसलात तर तुमचा हात दोन बलांच्या मध्ये दबून जाईल, कारण ती खुर्ची तुमच्या हातांवर खालून वर बल लावेल आणि तुमचं वजन त्यावर वरून खाली बल लावेल। हे कोणतेच बल आपल्याला दिसत नाही, फक्त त्यांचे परिणाम जाणवतात। चित्रांमध्ये किंवा आकृत्यांमध्ये ते दाखवण्यासाठी आपण बाणांचा उपयोग करतो। बाण वापरून बल दाखवणे हे चांगले, कारण त्यातून बलाची दिशा सुद्धा स्पष्ट होते। जसं की आता या चित्रात आपण बघू शकतो की हा मुलगा या पुस्तकांवर वरच्या दिशेने बल लावतोय आणि म्हणूनच ते पुस्तकं खाली नाही पडत आहे। तसंच जेव्हा आपण स्विच किंवा बटन दाबतो त्यावेळेस आपलं बोट त्यावर बल लावत असतं आणि तुम्ही जर या गाडीला या बाजूला डाव्या बाजूला धक्का देत असाल तर तुम्ही डाव्या बाजूला बल लावताय आणि तेच तो बाण दाखवतो। आता या सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला दिसतंय की दोन वस्तूंमध्ये परस्पर संबंध किंवा स्पर्श आहे आणि म्हणून ते बल लागतंय। जसं की इथे हा मुलगा ते पुस्तकांना स्पर्श करतोय, तसंच गाडीला ढकलण्यासाठी गाडीला स्पर्श केलेला आहे आणि इथेही बटनाला बोटाने स्पर्श केलेला आहे। म्हणजेच बल लावणाऱ्या व्यक्तीचा आणि त्या वस्तूचा परस्पर स्पर्श किंवा संबंध येतोय। तसंच व्यक्तीच्या ऐवजी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर देखील बल लावू शकते। तर सर्व अशा प्रकारची बले जिथे दोन वस्तूंमध्ये परस्पर संबंध, संपर्क किंवा स्पर्श आहे त्यांना संपर्क बल असे म्हणतात। आता इथे सगळीकडे आपल्या शरीरातील स्नायू हे बल लावतात आहे, म्हणून या संपर्क बलांना स्नायुबल असे देखील म्हणतात। आता पुढे आपण अजून एक प्रकारचे संपर्क बल हे बघूया। या छोट्याशा डब्यावर मी बल लावलं आणि त्याला पुढे ढकललं। थोडं अंतर पुढे गेल्यावर त्याचा वेग कमी होऊन तो डब्बा थांबला। पण का बरं थांबला? का बरं त्याचा वेग कमी झाला? हा डब्बा सतत पुढे का नाही जात राहिला? थोडा विचार करा। आता ऐका, इथे असं होतंय की अजून एक प्रकारचा संपर्क बल प्रयुक्त होतंय, म्हणजे लागतंय। हे बल तेव्हा कार्यरत होतं जेव्हा दोन वस्तूंमध्ये संपर्क असतो आणि याला घर्षण बल असं म्हणतात। जेव्हा आपण आपले दोन्ही हात एकमेकांवर घासतो तेव्हा दोन्ही हातांना घर्षण बल हे जाणवते। अशा प्रकारे एकमेकांवर हात घासल्याने तिथे ऊब निर्माण होते। हे घर्षणाच्या औष्णिक परिणामाचे उदाहरण आहे, म्हणजेच घर्षण केल्यामुळे उष्णता किंवा ऊब निर्माण होते। आता पुन्हा एकदा या छोट्या डब्याच्या उदाहरणाचा विचार करूया। मी जेव्हा त्याला बल लावलं, स्नायू बल लावलं, तेव्हा ते डाव्या दिशेने लावलं आणि तो डब्बा डाव्या दिशेला सरकला। पण मी तर त्या डब्यावर अगदी क्षणभरासाठीच बल लावलं। याचाच अर्थ की त्या डब्यावर अजून एक बल कार्यरत आहे ज्याची दिशा उजवीकडे आहे आणि म्हणून तो खोका हळूहळू संथ होतो आणि थांबतो। जर ते बल डाव्या दिशेने कार्यरत असतं तर तो छोटा डब्बा सतत डावीकडे जातच राहिला असता, हो ना? तर हे जे बल आपण म्हणतोय त्याला घर्षण बल म्हणतात
आणि हे नेहमीच गतिमान वस्तूच्या गतीच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते, म्हणजे लागत असते. पण हे घर्षण बल का बरं तयार झालं हे कळण्यासाठी आपण त्या डब्याच्या आणि टेबलच्या पृष्ठभागांना जवळून जाऊन बघूया. खूप जवळ जाऊन बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की हे दोन्ही पृष्ठभाग गुळगुळीत नाही आहेत, ते ओबडधोबड आहेत, खडबडीत आहेत. आणि मग जेव्हा असा खडबडीत डबा अशा ओबडधोबड टेबलवर सरकेल तेव्हा कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात त्याच्या गतीला विरोध निर्माण होतो. आता हे दोन्ही पृष्ठभाग जर खूप गुळगुळीत असते तर तो डब्बा दूरपर्यंत जाऊ शकला असता, पण सहसा आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या वस्तू ह्या अशा खडबडीतच असतात. आता या उदाहरणातला आपला डब्बा डावीकडे जातोय, पण दोन खडबडीत पृष्ठभाग एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्या गतीला विरोध होतोय आणि हे विरोध करणारं घर्षण बल हे गतीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडे कार्यरत आहे आणि ते या डब्याला संथ करून थांबवतं. तर घर्षण बल हे संपर्क बल आहे, कारण त्या डब्याचा खालचा पृष्ठभाग हा टेबलच्या वरच्या पृष्ठभागाच्या संपर्कात आहे. मग आता सांगा की दोन वस्तूंमध्ये परस्पर संबंध किंवा स्पर्श होत नसेल तरी त्यांच्यामध्ये बल प्रयुक्त होत असतं का? असं कुठलं बल असतं तरी का? बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा विचार करा. मी एक चेंडू उचलला आणि त्याला सोडून दिला तर तो खाली पडला. मी तर त्या चेंडूला फेकलं नाही, मी तर फक्त त्याला सोडून दिलं. मग त्याला वरून खाली येण्याचं बल कुठून येत आहे? ते पृथ्वीकडून येत आहे आणि त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात. पृथ्वी ही प्रत्येक वस्तू स्वतःकडे ओढून घेते आणि आपण इथे बघूच शकतो की पृथ्वी आणि त्या चेंडूमध्ये अजिबात स्पर्श होत नाही आहे. तो चेंडू फक्त हवेत धरला आणि सोडून दिला तर तो ताबडतोब खाली पडला. म्हणजेच दोन वस्तूंचा परस्पर संपर्क किंवा स्पर्श होत नसताना सुद्धा जे बल प्रयुक्त होत असते त्यांना असंपर्क बल असे म्हणतात. गुरुत्वीय बल असंपर्क बल आहे. तुम्ही उडी मारली तर तुम्ही उंच उंच उडूनच नाही जात किंवा हवेतही नाही राहत. हां, आता तसं झालंच असतं तर फार मजा आली असती, पण नाही ना. उडी मारल्यावर खाली यावंच लागतं, कारण पृथ्वी तुमच्यावर बल लावत असते आणि तुम्हाला खाली ओढत असते. ठीक आहे, तर आता आपण असंपर्क बलाचे अजून काही उदाहरणं पाहू. तर इथे मी चुंबक आणि हे लोखंडी खिळे घेतले. बघूया काय होतंय ते. ते चुंबक खिळ्यांच्या जवळ आणल्याबरोबर ते खिळे त्याच्याकडे आकर्षित होतात आहे आणि चुंबकाच्या एका बाजूला चिटकून जातात आहे. आता इथेही चुंबक आणि खिळ्यांमध्ये आधी काही स्पर्श नाही आहे, पण तरीही त्या खिळ्यांवर बल लागत आहे आणि ते ताबडतोब त्या चुंबकाला जाऊन चिकटत आहे. आणि तसंच दोन चुंबक जर आपण एकमेकांच्या जवळ आणले तर काय होत आहे? ते सुद्धा एकमेकांना चिटकून जात आहे. किंवा या दोनपैकी एक चुंबक मी फिरवला आणि मग दुसऱ्याच्या जवळ नेला तर आता त्यांच्यात आकर्षण नाही दिसत आहे. इथे तर तो दुसरा चुंबक दूर दूर जातोय. म्हणजेच या उदाहरणात आकर्षण बल नसून प्रतिकर्षण बल हे लागतंय. आता या चुंबकांच्याही उदाहरणामध्ये कधीही कोणत्याच दोन वस्तूंमध्ये स्पर्श होत नाहीये, पण त्या सगळ्या वस्तू काही ना काही बल अनुभवत आहेत. ते लोखंडी खिळे आणि दोन्ही चुंबक या सगळ्यांवर चुंबकीय बल कार्यरत आहे आणि हे सुद्धा असंपर्क बल आहे. चला तर मग आता एक शेवटचं उदाहरण पाहूया. इथे मी काही कागदाचे तुकडे घेतले आणि एक कंगवा. तो कंगवा केसांतून फिरवलाय आणि आता त्या कागदाच्या तुकड्याजवळ आणलाय आणि काय मजा आहे, हे कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षित होत आहे. तर आता इथे सुद्धा त्या कंगव्यामध्ये आणि त्या कागदाच्या तुकड्यांमध्ये कुठेही स्पर्श होत नाहीये, तरीही त्या कागदाच्या तुकड्यांवर बल लागत आहे आणि ते कंगव्याकडे आकर्षित होतात आहे आणि त्याला चिटकून जातात आहे आणि या असंपर्क बलाला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की दोन प्रकारचे बल असतात, संपर्क बल आणि असंपर्क बल, आणि त्या दोन्हींचे अजून प्रकार आहेत. स्नायुबल किंवा घर्षण हे संपर्क बलाचे उदाहरण आहेत. तसेच गुरुत्वीय बल, चुंबकीय बल आणि स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बलाची उदाहरणं आहेत.